सकाळचं सत्र सुरू आहे आणि सकाळच्या सत्रात भरपूर प्रेक्षकांची गर्दी या स्पर्धेला आपण पाहतोय आणि ऑनलाईन यूट्यूबच्या माध्यमातून घर बसल्या जे एन्जॉय करतात त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने करूया वेलकम सरचे स्वागत. पहिलाच बॉल इथे पाहूया आणि पहिल्याच बॉलवर इथे स्वागत केलंय. चांगली सुरुवात जी मात्र पाहायला मिळाली आणि धावसंख्या 4 ने पुढे सरकते. धावसंख्याचं संघाचं श्री गणेशा खातं बोलते 4 या धावेने. आणि आजचा दिवस क्रमांक तिसरा आणि तिसऱ्या दिवसामधील हा दुसरा सामना आपण पाहतोय. यावेळेस बॅकवुटर जागा बनवली आणि बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. आलाय आणखीन एक लागोपाठचा दुसरा चौकार. बरोबर 11:27 तुमचा पहिला बॉल इथे मात्र पडला आहे. तर नक्कीच 20 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला या 4 ओव्हर्स इथे कंप्लीट करावे लागतील याची नोंद घ्यायची. ते मात्र फिल्डिंग करणारी टीम चांगली फिल्डिंग सजावट आपण पाहतोय या मॅच मध्ये. आणि नक्कीच चांगलं 2 बॉलवर 2 चौकार जे मात्र पाहायला मिळाले बॅटर पंकजच्या माध्यमातून. ओहो पुन्हा एकदा पाहूया खोदून काढले बॉलला क्षेत्ररक्षक तिथे येतो दूरवरनं. 3 क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे धावतायत आणि अखेर शेवटच्या मोमेंटला हा बॉल गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. आलाय लागोपाठचा तिसरा चौकार. तर यानंतरचा सामना सार्वी 11 खोपोली आणि त्यांना फाईट करेल कुलस्वामिनी भादाने. दोन्ही संघाचे कॅप्टन लगेच रिपोर्टिंग करायचे. तर लागोपाठचे 3 चौकार जे मात्र पाहायला मिळाले पंकजच्या बॅटमधनं आणि चांगली इथे स्टार्ट जो मात्र मिळून दिला फलंदाजी करणारी टीम म्हणजे नारायणगाव संघाला. भावेश गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज आहे. पुढचा बॉल आणि नक्कीच आता मात्र टप्पा शोधलाय भावेश याने आणि चांगला बॉल इथे टाकण्यामध्ये यश इथे संपादन केलं. चौथा बॉलवर अखेरीस यश इथे संपादन झालं डॉट बॉल टाकण्यामध्ये आणि धावसंख्या आहे ती 12 या आकड्यावर. पंकज मोपेच्या बॅटमधनं थोडासा मिसटायमिंग स्ट्रोक झाला आणि क्षेत्ररक्षक कोणती चूक करत नाहीये आणि टिपलाय जेल. संपलाय पंकज मोपेचा खेळ. विकेट लागते पहिली मैदानामध्ये बॅटिंग करणाऱ्या टीमला. झालं. चौथा बॉल मात्र डॉट टाकण्यामध्ये यश संपादन केलं. त्यानंतर 5व्या बॉलवर विकेट कॅरी केली. गुड बॉलिंग जी मात्र भावेश याची म्हणता येईल कारण की ज्या पद्धतीने सुरुवात हवी होती आणि नक्कीच प्रथमतः गोलंदाजी करणारा गोलंदाज त्याच्यावर मात्र प्रत्येक संघाचा एक सिंहाचा वाटा असतो संघासाठी आणि तो सिंहाचा वाटा इथे परिपक्व करताना आपण पाहतोय भावेशाला. अर्ध्या बीचवर बॉल होता. ऑन साईडला खेळायचा प्रयत्न केला होता. पाहूया हो की नाही. धाव घेण्याचा प्रयत्न केला होता आणि नक्कीच हो की नाही प्रश्नचिन्ह पडला होता. अखेरीस शेवटच्या मोमेंटला ही धाव इथे कंप्लीट केली आणि धावसंख्या पुढे सरकताना आपण पाहतोय धावसंख्या जाऊन पोहोचली 13 या आकड्यावर. पाहता पाहता एका ओव्हरचा खेळ झाला समाप्त. एका ओव्हरमध्ये तब्बल टीमच्या स्कोर कार्डवर आपण धावा पाहतोय त्या मात्र 13 या आकड्यावर. एका विकेटच्या मोबदल्यात चांगली पंकज याने मात्र स्टार्ट करून दिला होता पण त्यानंतर पंकजची विकेट घेणं खूप महत्त्वाची होती आणि हे जाणलं होतं फिल्डिंग करणारी टीम म्हणजेच नवापाडा संघाने
आणि त्या प्रकारे नक्कीच प्रयत्न भरपूर केले आणि पंकजला इथे मात्र अडकवलं गेलं. अशा पद्धतीने विचार केला तर चांगली सुरुवात जी मात्र दोन्ही टीमची म्हणता येईल, कारण की चांगला खेळ सातत्याने मुरबाड टेनिस क्रिकेटमध्ये करत असतात आणि आज देखील या समर्थ कृपा चषकामध्ये ते दाखल झालेत आणि दोघांचे प्रयत्न भरपूर या मॅचमध्ये करताना. चांगला बॉल, चांगली लाईन सध्याच्या घडीला आपण पाहू शकाल आणि पहिल्या बॉलवर दमदार सुरुवात जी मात्र पाहायला मिळाली गोलंदाज लक्ष्मण याची. ओहो, यावेळेस पाहूया इथे लाऊड अपील केले पंचांकडे आणि पंचांनी कोणती दाद दिली नाही आहे. पंचांच्या भूमिकेत ऑन फील्ड अंपायर आपण पाहू शकता प्रवीण विषय, स्क्वेअर लेग अंपायरच्या भूमिकेत आपण पाहू शकता ते म्हणजेच कृष्णाजी केने सर. गेले 2 दिवस चांगली पंचगिरी आणि आजच्या दिवसामध्ये देखील दाखल झाले, त्यांचं सुद्धा करूया वेलकम सरचे स्वागत. चांगलं पंचगिरी त्यांच्या माध्यमातून आपण गेले 2 दिवस पाहतोय आणि कोणत्याही खेळाडू इथे अन्याय होऊन देत नाहीये. प्रवीणजी विषय, कृष्णाजी केने सर, लहूजी गुडे सर. फुलर लाईनचा बॉल होता, इथे पाहूया समोर लॉफ्टेड खेळलाय आणि क्षेत्ररक्षक येतोय दूरवरनं पण त्याच्या आबाकाच्या बाहेर होता आणि बॉल गेल्या बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय चौकार. प्रथमतः ओव्हर केली ते मात्र भावेशने, त्यानंतर क्रमांक 2चं षटक लक्ष्मण याने केले आणि नक्कीच विचार केला तर भावेश ज्याने मात्र प्रथमतः ओव्हर केली होती तो लक्ष्मण सरांचा इथे मात्र मुलगा आहे, म्हणजेच दोन्ही एक बाप लेकाची जोडी या मैदानामध्ये आपण पाहतोय. ओहो, यावेळेस आडव्या बॅटने प्रहार करायचा होता अक्रॉस द लाईन आणि नक्कीच एक धाव तिथे कंप्लीट करताना आपण पाहिली आणि एका धावेच्या मदतीने टीमच्या स्कोर कार्डवर आपण धावा पाहतोय त्या मात्र 18 या आकड्यावर. चांगली सुरुवात जी मात्र पंकजने करून दिली होती, त्यानंतर पंकजला इथे मात्र बाद करण्यामध्ये यश इथे संपादन केलं भावेशने आणि नक्कीच गोलंदाज भावेश आणि लक्ष्मण यांचं कौतुक करावं लागेल आपल्या संघासाठी, आपल्या गावासाठी. दोन्ही बाप लेक खेळतायत आणि नक्कीच प्रयत्न भरपूर करतायत आणि प्रयत्न या मॅचमध्ये आता करावा लागेल. ज्या पद्धतीने भावेशने गोलंदाजी केली त्या पद्धतीची गोलंदाजी या मॅचमध्ये करताना लक्ष्मण याला आपण पाहतोय. पंकज मोपे थोडासा नाराज असेल स्वतःवर, कारण की पहिल्या 3 बॉलवर चौकार आल्यानंतर थोडंसं नक्कीच कॉन्फिडन्स वाढला होता, पण त्यानंतर पुन्हा एकदा विकेट गमावली आणि यावेळेस पाहूया मिस टायमिंग स्ट्रोक आणि फटका फसलाय. विकेटचं पतन, धक्का लागतोय दुसऱ्या मैदानामध्ये बॅटिंग करणार टीम नारायणगाव संघाला. नक्कीच ते दाखवून देतात ते मात्र लक्ष्मण, कारण की भावेशने विकेट कॅरी केली त्यानंतर नक्कीच लक्ष्मणने विकेट कॅरी केली. जर भावेश विकेट कॅरी करू शकतो तर मी का नाही करू शकत, कारण की भावेशला घडवणारा मात्र मी आहे असं काही सांगून देत असताना लक्ष्मण या मॅचमध्ये सध्याच्या घडीला चांगली गोलंदाजी जी मात्र म्हणता येईल लक्ष्मण यांची. पुढील बॉल असेल, न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होताना आपण पाहतोय अतुल याला पाहतोय. प्रतीक आणि अतुल ही जोडी आपण सध्याच्या घडीला मैदानामध्ये पाहतोय. लक्ष्मणचा पुढचा बॉल, ओहो यावेळेस पाहूया फटक्यामध्ये ताकद थोडी कमी होती आणि बॉल सीमारेषा पलीकडे पाठवायचा प्रयत्न केला होता, पण प्रयत्न अपयशी ठरला आणि नक्कीच हा झेल टिपला गेला आणि संपलाय खेळ. अतुलचा विकेट लागते 3री मैदानामध्ये. मध्ये जर आपण पाहिलं तर पहिला सामना नक्कीच आदर्श 11 दानिवली संघाने जिंकला होता. त्याचबरोबरीनं मी विनंती करेल श्याम भोईर, साई भोईर आणि त्याचबरोबरीने गिरीशजी भोईर या मान्यवरांना की आपण या ठिकाणी मुख्य मंचावरती याच्या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्याचबरोबर या स्पर्धेसाठी त्यांचं देखील सहकार्य या ठिकाणी लाभलं आहे. खेळपट्टी त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी या स्पर्धेसाठी लाभली आहे. मी विनंती करेल श्याम भोईर, साई भोईर आणि त्याचबरोबरीनं गिरीशजी भोईर या मान्यवरांना की आपण मुख्य मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. ओव्हर टू कॉमेंट बॉक्स. धन्यवाद अभय सर. तर धावसंख्या आपण पाहू शकता ते मात्र 18 या आकड्यावर 3 विकेटच्या मोबदल्यात
लक्ष्मण यांचं कौतुक करावं लागेल, कारण की ज्या पद्धतीची सुरुवात जी मात्र पहिल्या ओव्हरमध्ये स्टार्टेड चांगला मिळाला होता बॅटिंग करणाऱ्या टीमला, पण त्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक करायचं होतं आणि त्या पद्धतीने कमबॅक नक्कीच या मॅचमध्ये लक्ष्मण याने करून दिलं. हॅलो चेक. त्याचबरोबरीने सुरेश दादा शिंगोळे यांचं देखील मुख्य मंचावरती शुभागमन झालंय. त्याचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत. ऑन साईडला फटका सजवलाय, बॉल निघून गेलाय, बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, सिक्सर. स्वयंसेवक विनंती असेल, बाउंड्री लाईनचा ताबा घ्या प्लीज. भावेश कराळे. तर पहिल्या बॉलवर स्वागत केले भावेश याचं. सिक्सर पाहायला मिळाला, ते मात्र बॅटर प्रतीक मोपेच्या बॅटमधनं. ओहो, यावेळेस पाहूया थोडासा सन्मान दिलाय बॉलला. तिथे क्षेत्ररक्षक उपस्थित आहे, तोपर्यंत आलेली एक सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकताना आपण पाहतोय आणि धावसंख्या जाऊन पोहोचली 25 या आकड्यावर. पहिल्या बॉलवर षटकार आला होता, त्यानंतर दबाव निर्माण झाला होता, पण त्या दबावाला नक्कीच कुठल्याही प्रकारचा इथे दाद दिली नाहीये भावेशने. कौतुक करावं लागेल पुन्हा एकदा कमबॅक करताना या मॅच मध्ये भावेशला आपण पाहतोय. ओहो, थोडासा खाली राहिला, पण थोडीशी लाईन खराब प्रवीण बिशे सर आम्हाला सांगत असताना. टीमच्या खात्यामध्ये एक्स्ट्रा धाव ऍड होताना आपण पाहतोय आणि धावसंख्या पुढे सरकताना आपण पाहतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली 26 आकड्यावर. 3 विकेटच्या मोबदल्यात ज्या पद्धतीने सुरुवात झाली होती, नक्कीच वाटलं होते एखादा मोठा डोंगर नक्कीच उभारू शकतो तो मात्र नारायणगाव संघ. पण त्यानंतर काय कमबॅक या मॅच मध्ये करताना पुन्हा एकदा वाईट बॉल. टीमच्या खात्यामध्ये एक्स्ट्रा 2 धावा ऍड होताना आपण पाहिल्या. सलगशे 2 वाईट बॉल आपण पाहिलं आणि थोडंसं इथे नक्की दबाव निर्माण झालाय, परंतु या मॅच मध्ये कमबॅक नक्कीच करू शकतो या आपल्या गोलंदाजीमध्ये भावेश. कारण की पहिल्या ओव्हरचा विचार केला, लागोपाठचे 3 चौकार आले होते, त्यानंतर कमबॅक काय राहिलं भावेश याचं. यावेळेस पाहूया मिस टायमिंग स्ट्रोक. क्षेत्ररक्षक येतोय तिथे लोंगॉप कडे आणि नक्कीच थोडीशी मिस फील पाहायला मिळाली आणि बॉल गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर, आलाय चौकार. ओहो, पुन्हा एकदा थोडंसं आडव्या बॅटने प्रहार करायचं होतं, पण पंच आमच्या पर्यंत वळताना आणि नक्कीच व्हाईट बॉल. अशा पद्धतीने एक धाव आणखी ऍड होते, म्हणजेच 2 धावा, व्हाईट प्लस 1 आणि 2 धावा टीमच्या खात्यामध्ये ऍड होताना आपण पाहतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली ते मात्र 33 या आकड्यावर. गोलंदाज भावेश. हो, पुन्हा एकदा चांगला शॉट सिलेक्शन करायचा होता. क्षेत्ररक्षक आहे तिथे शॉट मिड विकेटला आणि तोपर्यंत कोणती धाव इथे आली नाहीये. सिंगल घेण्याचा प्रयत्न केला होता, पण नक्कीच अपयशी ठरलं हे 2 फलंदाज. अशा पद्धतीने भावेश याचं कमबॅक या मॅच मध्ये पाहतोय आपण या गोलंदाजीमध्ये. भावेश याचं जागा बनवून खेळायचा प्रयत्न केला होता आणि नक्कीच थोडीशी अपील केली होती हलकीशी आणि नक्कीच पंचांनी कोणती दाद दिली नाहीये. अशा पद्धतीने लागोपाठचा दुसरा डॉट बॉल जो मात्र पाहतोय भावेश याच्या माध्यमातून. हॅलो चेक. तर याच दरम्यान या क्रीडानगरीमध्ये शुभागमन झाले सन्माननीय रवी शिंदे सर यांना विनंती आहे की आपण मुख्य मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून आणि आयोजक कमिटीच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत. अंतिम बॉल असेल भावेश याचा या ओव्हर मधला. शेवटचा बॉल, हल्ला चढवलाय आणि बॉल गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिड विकेट बाउंड्री लाईन कडे आलेला हा षटकार.
ड्रिंक्स ट्रॉली मैदानामध्ये जात आहे. चांगलं आयोजन, चांगलं नियोजन, शिस्तप्रिय स्पर्धा ही आपण पाहतोय. मित्रांनो, चला घाई करायचे. 4 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला हा षटक इथे कंप्लीट करावा लागेल, कारण की 3 मिनिटासाठी तुम्ही ऑलरेडी 16 मिनिटं यूज केलेत आणि ह्या 4 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला हा षटक इथे कंप्लीट करावा लागेल. फिल्डिंग करणारी टीम म्हणजेच साई किरण 11 नवापाडा संघ. आपण चांगली फिल्डिंग त्यांच्या माध्यमातून पाहिली या मॅचमध्ये. यावेळेस पाहूया, पॉईंटच्या डोक्यावरनं उडवला क्षेत्रशक्ती ते उपस्थित आहे आणि तोपर्यंत आलेली एक धाव आणि एका धावेच्या मदतीने टीमच्या स्कोअर कार्डमध्ये वाढवताना आपण पाहतोय. धावसंख्या जाऊन पोहोचले ते मात्र 40 या आकड्यावर. 3 विकेट इथे गमावल्या होत्या बॅटिंग करणारी टीम म्हणजेच शिवप्रेमी नारायणगाव संघ. आणि त्यानंतर वाटलं होते की यानंतर थोडंसं इथे धावा रोखल्या जातील ते मात्र फिल्डिंग करणाऱ्या टीमकडनं. पण नक्कीच चांगला एक मोलाचं वाटा ज्या मात्र प्रतीक याच्या बॅटमधनं आपण पाहिलं. चांगले फटकेबाजी आता सध्याच्या घडीला आपल्या संघासाठी करताना आपण पाहतोय. 2 षटकार त्याच्या बॅटमधनं पाहिलं. आणि पाहूया पुन्हा एकदा ऑन स्ट्राईकला फुलर लाईनचा बॉल आणि इथे बॉल फेकून दिला बाउंड्री लाईनच्या बाहेर. आलाय प्रतीकच्या बॅटमधनं या इनिंग मधला 3रा षटकार. मधनं एक षटकार पाहायला मिळाला आणि चांगली फलंदाजी सध्याच्या घडीला करतोय. 11 बॉल 25 धावांची खेळी त्याच्या बॅटमधनं आपण पाहिली. 227च्या रन रेटने सध्याच्या घडीला स्ट्राईक रेटने बॅटिंग करतोय प्रतीक. इथे पाहूया पुन्हा एकदा त्याच पद्धतीने फटका सजवायचा होता व्हाईट बॉल आणि व्हाईट बॉलच्या स्वरूपात टीमच्या खात्यामध्ये एक धाव एक्स्ट्रा ऍड होताना आपण पाहतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली ते मात्र 47 या आकड्या. 47 लॉस ऑफ 3 विकेट. चांगली फलंदाजी प्रतीक याची आपण पाहतोय. प्रतीक देसलेची आपण पाहतोय सध्याच्या घडीला. 20 एन कडनं डावकऱ्या त्याचा गोलंदाज. पुन्हा एकदा क्रॉस द लाईन आडवा बॅटने खेळायचा प्रयत्न इथे नक्कीच केला होता, पण प्रयत्नाने यश इथे संपादन झालं नाहीये. आणि अशा पद्धतीने हा इथे डॉट बॉल. कमबॅक करायचा प्रयत्न उमेशाचा आपण पाहतोय, कारण की पहिल्या बॉलवर एक धाव खर्च केली होती, त्यानंतर एक सिक्सर जो मात्र पाहायला मिळाला होता. त्यानंतर व्हाईट बॉल आणि पुन्हा एकदा डॉट बॉल. सध्याच्या घडीला उमेश या गोलंदाजाचं आपण पाहतोय. चांगली बॉलिंग, चांगलं लाईन आणि चांगला टप्पा शोधतोय तो मात्र उमेश.
प्रतीक देसले मिस टायमिंग स्ट्रोक पाहूया उंच आणि कॉटन बॉलची संधी होती आणि संधीचं सोनं झालं नाही या झेल घेण्याची संधी नक्कीच इथे गमावली. झेल धरणीला दान केलंय आणि अशा पद्धतीने एक सिंगल ॲड होताना टीमच्या खात्यामध्ये आपण पाहतोय आणि धावसंख्या पुढे सरकताना पाहतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली 48 या आकड्यावर. प्रतीक चांगली फटकेबाजी सध्याच्या घडीला आपल्या संघासाठी करताना आपण पाहतोय. उमेश गोलंदाजी सुद्धा चांगली करताना पाहतोय. उमेशचा हा बॉल इथे पाहूया. थोडीशी बॅटची कडा घेतली होती आणि त्यानंतर थोडंसं फेकी खराब पाहायला मिळाली. एका सिंगलचं डबलमध्ये कन्वर्ट झालं आणि अशा पद्धतीने 2 धावा टीमच्या खात्यामध्ये. सेकंडचा कॉल दिला होता पण सेकंड धाव इथे घेऊ शकले नाहीये. पूर्ण करायचा प्रयत्न केला होता पण प्रयत्नांना इथे अपयश आलं. पाहूया इथे थोडंसं अपील केली होती बॅटरने पण कोणती दाद दिली नाहीये आणि अशा पद्धतीने धावसंख्या आपण पाहू शकता 49 या आकड्यावर. चला नेक्स्ट मॅच कडे आपण जाऊया. टॉस साठी लगेच रिपोर्टिंग करायचे. खोपोली संघाचा कॅप्टन आणि भादाने संघाचा कॅप्टन दोन्ही संघाची कॅप्टन विनंती असेल लगेच टॉस साठी ते रिपोर्टिंग करायचे प्लीज. पाहता पाहता 4 ओव्हरचा खेळ झाला समाप्त. 4 ओव्हरमध्ये तब्बल टीमच्या स्कोर कार्डवर 49 धावा आपण पाहतोय. अजून एका ओव्हरचा खेळ बाकी असेल. 20 ओव्हरचा एंड कडनं इथे गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज रोहित याला आपण पाहू शकाल. ओहो सफल होऊन खेळलाय. पाहूया आडव्या बॅटने प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक आहे स्क्वेअर लेगला आणि त्याच्या आबाकाच्या बाहेर बॉल गेला. बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय चौकार. धावसंख्या 4 ने पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचली 53 या आकड्यावर. प्रशांत याला आपण पाहू शकता ऑन स्ट्राईकला सध्याच्या घडीला. 4 बॉल 10 धावांची खेळली त्याच्या बॅटमध्ये आपण पाहिली. ओहो यावेळेस चांगला बॉल चांगली लाईन सध्याच्या घडीला इथे आपण पाहतोय आणि हा येतोय डॉट बॉल. चांगले प्रयत्न मात्र करतायत ते मात्र विकेट घेण्याचे पण थोडंसं अपयशी ठरत आहेत ते मात्र गोलंदाज शिवप्रेमी नारायणगाव संघाचे. सध्याच्या घडीला बॅटिंग आपण पाहतोय. चांगली फलंदाजी करताना ओहो पुन्हा एकदा आडव्या बॅटने प्रहार करायचा होता. थोडीशी मिसफील पाहायला मिळाली. त्यानंतर चांगलं बॅकअप सुद्धा पाहायला मिळालं आणि अशा पद्धतीने एक धाव ते कंप्लीट झाली लेग बाईच्या स्वरूपात आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकताना आपण पाहतोय 54 या आकड्यावर. विचार केला पहिल्या ओव्हरचा तर थोडीशी नक्कीच सुरुवात चांगल्या पद्धतीने पाहायला मिळाली होती. त्यानंतर कमबॅक करायचा प्रयत्न लक्ष्मण या गोलंदाजाने केला. त्यानंतर भावेश गोलंदाजी क्रमांक 3चं षटक पुन्हा एकदा त्याच्यावर विश्वास संपादन केला होता. थोडंसं 21 धावा त्याने मात्र खर्च केल्या क्रमांक 3च्या षटकामध्ये. पुन्हा एकदा पाहूया आणि नक्कीच त्रिपलला चित्त करून विकेट लागते आणखीन बॅटिंग करणारी टीम म्हणजेच नारायणगाव संघाला. कमबॅक करायचा प्रयत्न नक्कीच रोहितने केला विकेट घेऊन आणि नक्कीच ज्या विकेटची शोध मोहीम पहिल्या बॉलपासून म्हणजेच दुसऱ्या ओव्हरपासून सुरू होती आणि ती अखेरीस विकेट इथे प्राप्त झाली रोहितला आणि सध्याच्या घडीला 54 धावा आपण पाहतोय धावफलकावर. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी असेल या ओव्हर मधला या इनिंग मधला सुद्धा. ओहो पाहूया शॉर्ट सिलेक्शन केलाय
लुंगोनला क्षेत्रशक्ती ते कोणत्या उपस्थित नाहीये आणि बॉल गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय चौकार. आपण पाहू शकता बॅटिंग करणारी टीम नारायणगाव संघाची आणि शेवटचा बॉल असेल अंतिम बॉल या इनिंग मधला. पुन्हा एकदा खेळायचा प्रयत्न केला होता आणि पंचांकडे अपील केली होती. पंचांनी केले बोट आबाल्याकडे आणि विकेट लागते. पाचवी मैदानामध्ये बॅटिंग करणारी टीम शिवप्रेमी नारायणगाव संघाला. चला कुलस्वामींनी भादाना संघाचा कॅप्टन आणि खोपोली संघाचा कॅप्टन दोन्ही संघाचे कॅप्टन विनंती असेल लगेचच टॉससाठी ते रिपोर्टिंग करायचे. तर पाहता पाहता 5 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 58 धावा टीमच्या स्कोर कार्डवर आपण पाहतोय आणि 59 धावांचं आव्हान असेल ते म्हणजेच बॅटिंग करणारी टीम नवापाडा या संघाला आणि 59 धावांचं आव्हान इथे चेस होईल की डिफेंड होईल हे ऐकण्यासाठी जाऊया. मी मायक्रोफोनवर इन्व्हाइट करतोय ते म्हणजेच अभयजी खुने यांना. सरांना थँक्यू सो मच. तर कुलस्वामींनी भादाने संघाचा कॅप्टन इथे उपस्थित आहे. तर खोपोली संघाच्या कॅप्टनला रिक्वेस्ट असेल लगेचच आपण इथे उपस्थित राहायचे. तर हा नाणेफेकीचा कॉल सुरेश दादा शिंगोळे यांच्या शुभ हस्ते होत आहे. तर सुरेश दादा शिंगोळे आपणास विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते हा नाणेफेकीचा कॉल इथे संपन्न करायचे. हॅलो चेक. सारेवी 11 खोपोली टीम कर्णधार पाठवायचं लगेचच. सारेवी 11 खोपोली संघ आपला कर्णधार कॅप्टन या ठिकाणी पाठवायचा टॉस बॉक्समध्ये. त्या ठिकाणी कुलस्वामींनी भादाने संघाचे कर्णधार उपस्थित आहेत. आपण देखील यायचं. तर सन्माननीय मान्यवर सुरेशजी शिंगोळे यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी करतोय. सामना क्रमांक 3 सारेवी 11 खोपोली आणि कुलस्वामींनी भादाने या दोन संघाच्या दरम्यान. कुलस्वामींनी भादाने संघ या ठिकाणी कॉल करतील. मान्यवरांना विनंती आपण या ठिकाणी टॉस संपन्न करायचं. हेड या ठिकाणी कॉल हेड इट इज. तर नाणेफेकी जिंकले कुलस्वामींनी भादाने संघाच्या. मान्यवरांना विनंती आपण मुख्य मंचावरती जाऊन स्थान आपण नवा. नक्कीच नाणेफेकी जिंकले कुलस्वामींनी भादाने संघ. डिसिजन काय असेल? फील्ड फर्स्ट. फिल्डिंग करण्याचा निर्णय. 5 षटकांचा सामना. पहिल्या डावामध्ये आपण क्षेत्ररक्षण करणार आहात. या अगोदरचे 2 सामने ज्यामध्ये आपण पाहिले ज्या संघाने नाणेफेकी जिंकली पहिल्या डावामध्ये त्यांनी फिल्डिंगचा निर्णय त्यांच्या निर्णयावरती निर्णय घेतला आहे की या ठिकाणी पहिल्या डावामध्ये कमी धावावरती रोखण्याचा प्रयत्न करण्याचा अनुषंगाने हा फिल्डिंगचा निर्णय तुम्ही स्वीकारला आहे? नाही, नक्कीच आम्ही टीम मॅनेजमेंट जी आहे आम्ही त्यांनी प्लॅनिंग केलं आधी की काय आपल्याला गरजेचं आहे त्यानुसार आम्ही निर्णय घेतला. तर नक्कीच या स्पर्धेचा विषयी 2 शब्दामध्ये काय सांगाल? आयोजन आणि त्याचबरोबरीनं जी मेहनत या स्पर्धक कमिटीने घेतली त्याबद्दल 2 शब्दात काय सांगाल? आयोजन खरंच खूप छान आहे आणि आम्हाला संधी दिल्याबद्दल आयोजकांचे निश्चितच आभार आहेत. तुम्हाला विजयासाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा. येऊया त्या ठिकाणी सारेविलन खोपोली संघाच्या कॅप्टनकडे. टॉस हारला, बॅटिंग करायचे. 5 षटकांचा सामना. किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न कराल? 50 ते 55 धावांचा. 50 ते 55 धावाचा प्रयत्न कराल. मैदान खूप चांगलं, आउटफील्ड फार चांगली आहे. खेळपट्टी जी बनवली आहे ती अतिशय कमी वेळात बनवली आहे परंतु भरपूर चांगली आहे आणि 5 षटकामध्ये जशा प्रकारे उल्लेख केला 50-55 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतील. विजयासाठी तुम्हाला देखील भरपूर साऱ्या शुभेच्छा. टॉस फ्रॉम टॉस बॉक्स. नाणेफेकी जिंकली आहे कुलस्वामींनी भादाने संघाने आणि पहिल्या डावामध्ये फिल्डिंगचा निर्णय. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केले आहे मॅच क्रमांक 3 मध्ये पहिल्या डावामध्ये सारेविलन खोपोली संघाला. ओव्हर टू यू कॉम्बॉक्स.
तर विनंती असेल की डगआउट कक्षामध्ये म्हणजे खेळाडू कक्षामध्ये 11 खेळाडूंच्या व्यतिरिक्त कोणताही प्रतिनिधी किंवा प्रेक्षक किंवा पाठीराखा तिथे उपस्थित नसेल याची नोंद घ्या प्लीज. सलग 3 दिवस तुम्ही ज्यांचा आवाज ऐकतायत कुमारजी बाबरे सर, अतिशय चांगलं तंत्रशुद्ध पद्धतीचं समालोचन या स्पर्धेसाठी त्यांचं देखील आपण कौतुक करूयात. आणि या सकाळच्या सत्रामध्ये जमलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. त्याचबरोबरनं ऑनलाईन प्रेक्षक जे व्ह्युअर्स आम्हाला आमच्यासोबत जॉईन झाले 10 क्लिकच्या माध्यमातून त्यांचं देखील आपण या ठिकाणी वेलकम करूयात. दुसऱ्या सत्राला या ठिकाणी सुरुवात होती या टार्गेटचा विचार केला तर 59 धावांचा पाठलाग साई किरण 11 नवापाडा या संघाला करायचा. सलामीची जोडी सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय खेळपट्टीवरती. टीम साई किरण 11 नवापाडा या संघाकडनं सोमनाथ आणि योगेश. स्ट्राईक एंडवरती आपल्याला योगेश पाहायला मिळेल आणि नॉन स्ट्राईक एंडवरती सोमनाथ. 59चं या ठिकाणी टार्गेट पार करायचा, सर करायचा, ह्या लक्ष्याचा पाठलाग करायचा साई किरण 11 नवापाडा टीमला. पहिल्या डावामध्ये चांगली बॅटिंग राहिली. त्या ठिकाणी आपण पाहिलं तर फलंदाज प्रतीकची ज्याच्या बॅटमध्ये 3 षटकार आले आणि त्याचबरोबर पंकजने चांगली स्टार्ट करून दिला होता, एक फ्लाइंग स्टार्ट त्याच्या माध्यमातून शिवप्रेमी नारायणगाव संघाला मिळाला होता. परंतु त्यानंतर जे कमबॅक केलं गोलंदाज आपण पाहिलं तर उमेशनं त्यानं देखील चांगली गोलंदाजी केली. रोहित असेल, भावेश असेल, चांगली गोलंदाजी राहिली. 59 धावांचा पाठलाग करायचा. अंपायरचा त्या ठिकाणी ग्रीन सिग्नल. दोन्ही संघाला देऊयात बेस्ट ऑफ लक, शो युअर गुड गेम अँड क्वालिटी क्रिकेट. मॅच स्टार्ट. पहिला चेंडू ऑन साईडला पूल करण्याचा प्रयत्न. त्या ठिकाणी डीपमध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी राहिली आहे. पहिल्या बॉलवरती या ठिकाणी अकाउंट मात्र ओपन केलं जात आहे. टायमर या ठिकाणी स्टार्ट झाला. आमचे स्कोरर या ठिकाणी विकासजी शिंगोले यांच्या माध्यमातून स्पर्धेसाठी फार चांगली स्कोरिंग या ठिकाणी लाभली आहे. त्यांच्या माध्यमातून स्टॉप वॉच या ठिकाणी टायमर 4 षटकं 20 मिनिटांचा वेळ हे लक्षात असू द्या. दोन्ही संघ खास करून क्षेत्ररक्षण करण्याच्या संघासाठी सूचना असते. समोरच्या दिशेने लॉफ्ट केलाय, जेलची संधी होती परंतु चेंडू अगोदर टप्पा घेत फिल्डरच्या अगदी बाजूने चाललाय. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील धावा 4. हा येतोय चौकार. चांगली लाईन होती चेंडूची. चेंडूच्या लाईनपर्यंत पोहोचले. बाउन्स कव्हर केला फलंदाज सोमनाथने आणि स्वतःचं इंडिव्हिज्युअल अकाउंट या ठिकाणी ओपन केले 4 धावाने. टीमची टोटल 5 या आकड्यावरती. फिल्डरचे थोडे प्रयत्न त्या ठिकाणी कमी पडले. पुन्हा एकदा गोलंदाज त्या ठिकाणी गौरव. समोरच्या दिशेने लॉफ्ट केलाय. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. टक असा आवाज, स्वीट साऊंड. चेंडू चाललाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. सुरू आहे आणि पॉवर प्ले मध्ये ही पॉवरफुल फलंदाजी फलंदाज सोमनाथच्या माध्यमातून 1 षटकार 1 चौकार आणि टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 11 डबल डिजिट डबल फिगर. तुम्ही धावफलकावरती धावसंख्या पाहतायत. चांगली सुरुवात केली आहे. 59 धावांचा पाठलाग या डावामध्ये करायचा साई किरण 11 नवापाडा संघाला. फुलटॉस होता, कव्हर्सला खेळलाय. गॅप शॉट सिलेक्शन आहे. फिल्डर त्या ठिकाणी नाहीये. चेंडू सरळ निघून जाईल. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील धावा 4. हा चौकार.
कवसला फटका सजवलाय. वॉर्ड शॉट एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईन यावेळेस फोडली आहे. चेंडू चाललाय डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा चौकार. चला क्षेत्ररक्षण लगेच सजवा. या ठिकाणी स्टॉप वॉच काउंट डाऊन सुरू आहे. 4 षटकं 20 मिनिटं. जर 4 षटकं 20 मिनिटांमध्ये कंप्लीट झाली नाही तर अतिरिक्त खेळाडू शेवटच्या षटकामध्ये 38 सर्कलमध्ये तुम्हाला घ्यावा लागेल. हे लक्षात असू द्या. फिल्डिंग करणारा संघ. टीमची टोटल सध्या स्कोर कार्डवरती तुम्ही पाहताय 19 धावा. जबरदस्त एक फ्लाइंग स्टार्ट, स्वप्नवत सुरुवात फलंदाज सोमनाथनं करून दिली आहे. आतापर्यंत विचार केला तर त्याच्या बॅटमधनं 3 चौकार आणि 1 षटकार आलाय. नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल गुरु. P2चं हे दुसरं षटक, ज्यामध्ये 3 खेळाडू तुम्ही 38 सर्कलच्या बाहेर पाहतायत. एक डीप मिड विकेटला सज्ज करण्यात आला. त्याचबरोबर लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ वरती क्षेत्ररक्षक सज्ज. विकेट किपरच्या मागे 2 खेळाडू. शॉट थर्डमॅन फ्लाइंग स्लिपच्या अगदी मधोमध. त्याचबरोबर एक शॉट फाईन लेग देखील सज्ज. शॉट एक्स्ट्रा कव्हर, शॉट पॉईंट, अशा प्रकारे फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. मिड ऑन देखील त्या ठिकाणी सज्ज आणि शॉट मिड विकेट देखील आपल्याला पाहायला मिळतो. षटक क्रमांक 2 ला सुरुवात होती आहे. गुरु येतात गोलंदाजी ट्रॅकवरती. पहिल्या षटकामध्ये अक्षरशः त्या ठिकाणी धावांचा पाऊस पाडलाय फलंदाज सोमनाथने. योगेशसाठी हाफ ट्रॅकर ऑन साइडला पूल केलाय. फिल्डर त्या ठिकाणी आहे. झेलची संधी होती, संधी मात्र गमावली आहे. अगदी सहज सोपा झेल होता. अगदी आपण विचार केला तर होम डिलिव्हरी त्या ठिकाणी केली होती फलंदाज योगेशने, परंतु ती स्वीकारली नाहीये त्या ठिकाणी फिल्डरनं. त्या ठिकाणी मिस्टेक झाली. अगदी चेंडू हातावरती पडल्यानंतर हातातून निसटला. अगदी आपण विचार केला तर त्या ठिकाणी झेल ड्रॉप करण्यात आला. एक सिंगल कंप्लीट केली जाईल. एका सिंगलच्या मदतीने टीमची टोटल पुढे सरकतीये 20 धावा धावफलकावरती. बॅकफुटवरती जाऊन त्या ठिकाणी यावेळेस कट करण्याचा प्रयत्न केला होता. ज्या प्रकारे पहिल्या षटकामध्ये जे फटके आले होते फलंदाज सोमनाथच्या माध्यमातून, अगदी कॉपी बुक स्टाईल, क्रिकेटच्या पुस्तकामध्ये जे फटके नोंदवण्यात आले आहेत कॉपी बुक स्टाईलने, एक्स्ट्रा कव्हरला ज्या वेळेस ओव्हरपिच चेंडू असतो तुम्ही कव्हर ड्राईव्ह करता, तशाच प्रकारची फटकेबाजी सुरू होती. अगदी आपण विचार केला तर हा चेंडू देखील तशाच प्रकारे खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस ऑन साइडला फक्त फ्लिक केला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, त्याच्याकडनं मिस्टेक झाली आहे चेंडूचा. त्या ठिकाणी अगदी आपण विचार केला तर टप्पा घेत बाउन्स जास्त मिळाला आणि फिल्डरच्या डोक्यावर चेंडू फ्लाय झालाय. धावा मिळतात 4 हा चौकार. झाली. या अगोदरच्या चेंडूवरती आपण विचार केला तर झेल सोडण्यात आला होता अगदी पहिल्या चेंडूवरती. त्यानंतर निर्धाव चेंडू टाकण्यात आला आणि आता यावेळेस आपण पाहिलं तर 4 धावा देखील गमावल्यात फिल्डरनं. हाफ ट्रॅकर आहे ऑन साइडला. बॉटम हँडचा फार चांगला उपयोग. अगदी रोहित शर्मा स्टाईलनं हा बॉल चाललाय डीप मिड विकेटला, बाउंड्री लाईनच्या बाहेर. उत्तुंग षटकार. अतिशय चांगला उपयोग केला बॉटमहँडचा. यावेळेस अंपायरकडे अपील केलं गेलं. स्ट्रॉंग अपील होतं अंपायरकडे. ऑन साइडला हा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला. रिव्ह्यू नाहीये, लक्षात असू द्या रिव्ह्यू नाहीये. बॅटकटसाठी रिव्ह्यू नाहीये. ऑन साइडला फटका सजवण्याचा प्रयत्न केला गेला. अतिशय स्ट्रॉंग अपील होतं. अतिशय स्ट्रॉंग अपील होतं. अंपायर नाफिल फेटाळून लावला. निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळेल.
हलक्या हाताने टॅप केला या ठिकाणी शॉट मिड विकेटला फिल्डर नॉन स्ट्राईक एंडवरती फेकी अतिशय वेगाने आली होती, परंतु अगदी टाइमली त्या ठिकाणी परत पाठवलं फलंदाज योगेशला, फलंदाज सोमनाथनं. त्यामुळे या ठिकाणी रिटर्न क्रीजमध्ये फलंदाज अतिशय सुरक्षितरित्या परतत असताना टीमची टोटल सध्या तुम्ही धाव फलकावरती पाहतात. एकूण धावा या ठिकाणी 30 आपल्याला पाहायला मिळतील. 30 धावा धाव फलकावरती. आता समीकरणाचा विचार केला तर चेंडू शिल्लक आहेत 18 आणि गरज आहे 29. 18 बॉल रिमेनिंग रिक्वायर्ड 29 रन्स. 29 धावांची गरज आहे अजूनही या मॅचमध्ये हा सामना जिंकण्यासाठी. साई किरण 11 नवापाडा या टीमला. नेक्स्ट मॅच आपण जर पाहिली तर कुलस्वामिनी भादाने आणि त्यांच्या विपक्ष संघ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. सारेब 11 खोपिवली त्या ठिकाणी नाणेफेकी जिंकली. कुलस्वामिनी भादाने संघाच्या कर्णधाराने आणि पहिल्या डावामध्ये त्या ठिकाणी फिल्डिंगचा निर्णय स्वीकारलाय कुलस्वामिनी भादाने संघाने. चला जास्त वेळ आपण घेतात फिल्डिंग करणारा संघ या ठिकाणी. स्टॉपवॉच सुरू आहे. जर जास्त वेळ आपण घेत असाल 4 षटकं 20 मिनिटांच्या दिलेल्या निर्धारित वेळेमध्ये तुम्ही कंप्लीट करत नसाल तर शेवटच्या षटकामध्ये एक्स्ट्रा प्लेअर तुम्हाला 38 सर्कलमध्ये घ्यावा लागेल, याचं देखील लक्षात असू द्या. आता या ठिकाणी पॉवर प्ले समाप्त झाला. 5 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर तुम्ही पाहतात. त्या ठिकाणी डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट आणि लॉंग ऑन लॉंग ऑफ आणि डीप एक्स्ट्रा कव्हर. नवीन गोलंदाज अतुल सध्या मैदानाच्या आतमध्ये कॉम्बॉक्स एंडकडनं षटक क्रमांक 3 टाकण्यासाठी सज्ज होतोय. योगेश आहे नॉन स्ट्राईक एंडवरती फलंदाज. नॉन स्ट्राईक एंडवरती सोमनाथ सध्या तुम्ही पाहता, ज्याने जबरदस्त फटकेबाजी या मॅचमध्ये केली आहे. हाफ ट्रॅकर खराब चेंडू आणि खराब चेंडूला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. फलंदाज योगेशच्या बॅटमध्ये येतोय हा चौकार. चेंडू हाफ ट्रॅकर. अगदी विचार केला तर दिशा देखील लेग स्टिकच्या फारच बाहेर होती. खराब चेंडू पाहिला फलंदाज योगेशनं आणि लगेच त्या चेंडूवरती बॅट फिरवण्यात आली. अगदी चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर देखील गेला. 4 धावा मिळतात या ठिकाणी बॅटिंग करणाऱ्या टीमला. टीमची टोटल सध्या पुढे सरकतीये 34 धावा धाव फलकावरती. विकेट अजूनही गमावलेली नाहीये. 34 धावांची पार्टनरशिप सध्या अजून आतापर्यंत आपण पाहतोय. ज्या वेळेस ऑन साईडला फटका सजवण्याचा प्रयत्न, ही लाईन चांगली होती. या अगोदरचा चेंडू हाफ ट्रॅकर होता. यावेळेस चेंडू अगदी पुढे टाकण्यात आला होता. अगदी गुडलँड स्पॉटवरनं चेंडू टप्पा घेतल्यानंतर थोडासा बाउन्स होतोय. फलंदाजाला समजण्या अगोदर चेंडू अगदी त्याच्या शरीरयष्टीवरती जाऊन त्या ठिकाणी आदळला. निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. अशा प्रकारचे निर्धाव चेंडू डॉट बॉल पर्सेंटेज त्या ठिकाणी वाढवावे लागतील जर या मॅचमध्ये कमबॅक करायचा असेल. शिवप्रेमी नारायणगाव क्रिकेट संघाला चांगली गोलंदाजी इथनं अपेक्षित आहे प्रेक्षकांना आणि त्याचबरोबर समर्थकांना देखील. शिवप्रेमी नारायणगाव संघाच्या पुन्हा एकदा अतुल तयार होतोय पंचांच्या उजव्या बाजूने. यावेळेस आपण पाहतोय हाफ ट्रॅकर होता, पूल करण्याचा प्रयत्न, परंतु त्या ठिकाणी बॅटची कडा लागली आहे आणि विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू चाललाय. फलंदाजाच्या या ठिकाणी आपण विचार केला तर अंपायरच्या सिग्नलच्या अगोदर स्वतः त्या ठिकाणी जागा सोडली आहे आणि हा धक्का क्रमांक पहिला साई किरण 11 नवापाडा या टीमला. फलंदाज बाद. कमबॅक केलं गोलंदाज अतुलनं. पहिला चेंडू थोडा खराब होता, त्यानंतर आपण विचार केला तर हा चेंडू फार चांगला होता. गुडलँडवरती त्या ठिकाणी चेंडू टाकण्यात आला. टीमची टोटल 34 धावा सध्या तुम्ही धावफलकावरती पाहतात. नवीन फलंदाज रोहित मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्या क्रमांकासाठी. योगेशच्या बॅटमध्ये एक चौकार आपण पाहिला होता या षटकाच्या अगदी सुरुवातीला. नवीन फलंदाज सध्या रोहित आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा अतुल त्या ठिकाणी सज्ज होईल गोलंदाजी ट्रॅकवरती. चांगली गोलंदाजी राहिली अतुलची. पहिला चेंडू वगळता त्या ठिकाणी नंतर चांगला कमबॅक त्याने केला. चेंडू निर्धाव, त्याचबरोबर विकेट देखील त्याला मिळाली आहे. उजव्या हाताचा फलंदाज रोहित यावेळेस फलंदाजीसाठी सज्ज होतो. हाफ ट्रॅकर ऑन साईडला. उंची मिळाली आहे, अंतर मिळेल का तर त्या ठिकाणी नाही. फिल्डर आलाय आणि टिपलाय कॅच. फलंदाज बाद.
आगमन झाले तर त्यांना विनंती असेल की लगेचच येऊन मुख्य व्यासपीठावर इथे विराजमान व्हायचे. चौतीस धावा तुम्ही धावफलकावरती पाहतात. इक्वेशन या ठिकाणी आपण विचार केला तर 14 चेंडू 25ची गरज. लक्ष जास्त मोठं नाही आहे. 59 धावांचा पाठलाग करत असताना जी सुरुवात फलंदाज सोमनाथनं करून दिली आहे ती अतिशय गरजेची होती बॅटिंग करणाऱ्या टीमला. आता 14 चेंडू आणि 25ची गरज. नवीन फलंदाज सध्या आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये लक्ष्मण त्या ठिकाणी बॅटिंगसाठी सज्ज होतोय. अतुलनं कमबॅक केलं. पहिला चेंडू वगळता त्यानंतर सर्व चेंडू त्याने अगदी एकाच टप्प्यावरती टाकलेत. फुलर लेंथ यॉर्कर बॅटर पॅडमधनं बाहेर काढत असताना शॉर्ट मिड विकेटला त्या ठिकाणी फिल्डर. चांगले प्रयत्न फिल्डरचे. फक्त एकच सिंगल मिळेल. हा चेंडू देखील अतिशय चांगला होता. या मैदानाचा विचार केला तर आउटफील्ड फारच फास्ट आहे. ज्यावेळेस चेंडू 38 सर्कलच्या बाहेर जातो तो अगदी कमी वेळेमध्ये अगदी बाउंड्री लाईनच्या दिशेने देखील रवाना होतो. त्यामुळे जरी तुम्ही ग्राउंड स्ट्रोक खेळत असाल अगदी जमिनी समांतर फटकेबाजी करत असाल तरी देखील त्याचे रिवॉर्ड्स तुम्हाला या मैदानावरती नक्कीच मिळतील. सोमनाथ त्या ठिकाणी सज्ज झाला. ज्याच्या बॅटमधनं 2 षटकार 4 चौकार आलेत. यावेळेस देखील खोलवर टप्प्याचा चेंडू चांगला चेंडू होता. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये हा चेंडू त्या ठिकाणी अडवला. गोलंदाज अतुलनं अगदी कमबॅक केला. अंपायर त्या ठिकाणी नक्की सूचित करतात ड्रिंक्स ट्रॉली आपण मैदानाच्या आतमध्ये जायचं. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी कंप्लीट झाला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर दुसऱ्या डावामध्ये 59 धावसंख्येचा पाठलाग करत असताना एका गडाच्या मोबदल्यामध्ये साई किरण 11 नवापाडा हा संघ त्या ठिकाणी जाऊन पोहोचलाय 35 या धावसंख्येवरती. आणि आता गरज आहे या मॅचमध्ये बॉल शिल्लक आहेत 12 आणि 24 या धावसंख्येची. 12 बॉल रिक्वायर्ड 24 रन्स. तीन षटकं सध्या मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होत आहेत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळेल 35 धावा. अजूनही विचार केला तर 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 चेंडूमध्ये गरज आहे 24 या धावसंख्येची. 12 चेंडू 24ची गरज. 12.00 या ठिकाणी रिक्वायर्ड रन रेट प्रति षटकामागे सरासरी या ठिकाणी राखायची आहे फलंदाजी करणाऱ्या साई किरण 11 नवापाड्या संघाला. फलंदाज त्या ठिकाणी आपण पाहतात सोमनाथ अजूनही मैदानावरती आहेत जे सलामीसाठी सलामीवीर आले होते. आणि सध्या 4 क्रमांकावरचे फलंदाज लक्ष्मण या ठिकाणी आपण खेळपट्टीवरती पाहतोय. चांगली बॅटिंग राहिली आहे सोमनाथची. 12 बॉल 24. गोलंदाज त्या ठिकाणी गौरव आपल्याला पाहायला मिळेल 20वा एंडकडनं सेकंड स्पेलमध्ये. पहिला चेंडू या ठिकाणी आगला वेगळा फटका त्या ठिकाणी सजवण्याचा प्रयत्न केला गेला होता. अगदी आपण पाहिले तर फलंदाज लक्ष्मण अशाच प्रकारे फटकेबाजी करतो. अगदी आपण विचार केला तर अतिशय अनुभव आहे फलंदाजाकडे. आणि जर गोलंदाजी करत असताना गोलंदाज त्या ठिकाणी भावेचा विचार केला तर पिता पुत्राची जोडी सध्या मैदानामध्ये आपण पाहिली पहिल्या डावामध्ये. त्यानंतर आता बॅटिंगसाठी लक्ष्मण आलेत. आणि भावेचा विचार केला तर अगदी स्वतःच घरी सराव देत असतात त्या ठिकाणी लक्ष्मण. बॅटची कडा लागली आहे त्या ठिकाणी. शॉर्ट थर्डमॅनला बीट करून चेंडू चालला दीप थर्डमॅनला बाउंड्री लाईनच्या बाहेर. नशिबाचा चौकार 4 धावा.
फिल्डर त्या ठिकाणी जर आपण विचार केला तर बीट झाले, चेंडू अतिशय वेगाने निघून गेला, पारच होते त्या ठिकाणी. बॉलच ब्रॅक ड्राईव्ह अगदी समोरच्या दिशेने. अगदी विचार केला तर सेकंडचा कॉल होता आणि नॉन स्ट्राईक एंडवरती धोक्याची घंटा वाजली होती, परंतु त्या संधीचं सोनं आता करता आलेलं नाहीये. अगदी विचार केला तर सोमनाथ त्या ठिकाणी सेकंड रन कंप्लीट करत होते. जर पहिल्याच अटेम्पमध्ये गोलंदाज गौरवकडनं त्या ठिकाणी जर चेंडू कलेक्ट करण्यात आला असता तर ज्या विकेटची गरज होती फिल्डिंग करणाऱ्या शिवप्रेमी नारायणगाव संघाला ती विकेट या ठिकाणी धावचीच्या स्वरूपामध्ये मिळाली असती. अगदी विचार केला तर त्या ठिकाणी गॅदरिंग व्यवस्थित झालं नव्हतं. 2 धावा या चेंडूवरती मिळतात. कव्हर्सला फटका सजवण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा बाहेरची कडा लागली आहे. शॉर्ट थर्डमॅनचा फिल्डर त्या ठिकाणी जागा कव्हर करतोय, फक्त एकच सिंगल मिळेल. अगदी विचार केला तर हा सामना अजूनही दोलायमान स्थितीमध्ये. अगदी निर्धाव चेंडू जर टाकले तर या मॅचमध्ये विनिंग पर्सेंटेज फिल्डिंग करणाऱ्या टीमचे वाढू शकतात. एक मोठा फटका या ठिकाणी आपण विचार केला तर या मॅचमध्ये वर्चस्व गाजवू शकतो साई किरण 11 नवापाडा संघ. अतिशय चुरशीचा सामना सध्या मैदानामध्ये सुरू आहे. अगदी विचार केला तर दोन्ही संघ याच परिसरातील आपल्याला पाहायला मिळतात. 42 धावा दाफलकावरती. खोलवर टप्प्याचा बॉल, हेलिकॉप्टर शॉट, एक्स्ट्रा कव्हरला फिल्डिंग फार चांगली झाली आहे. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. निर्धाव चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. फटका देखील तितकासा चांगला सजवला होता. जर फिल्डरच्या थोडा उजव्या किंवा डाव्या बाजूना चेंडू जर त्या ठिकाणी 38 सर्कलच्या बाहेर निघाला असता तर डेफिनेटली हा बॉल डीप एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर 4 धावांसाठी गेला असता. फिल्डरचे कौतुक करेन. अतिशय वेगाने चेंडू त्याच्या दिशेने रवाना झाला होता आणि चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. निर्धाव चेंडू. गौरव पुन्हा एकदा सज्ज होतोय. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल. हा चेंडू देखील चांगला आहे. लॉंग ऑफवरती फिल्डर त्या ठिकाणी आहेत. एक सिंगल फक्त या ठिकाणी मिळेल. चांगली गोलंदाजी राहिली आहे. षटक क्रमांक आपण विचार केला तर 4 मध्ये गोलंदाज गौरवची आत्तापर्यंत फक्त त्या ठिकाणी आपण जर विचार केला तर त्याने धावा फक्त खर्च केला या षटकामध्ये 8. अतिशय चांगली गोलंदाजी राहिली. जे षटक हवे होते फिल्डिंग करणाऱ्या टीमला ते षटक गोलंदाज गौरवनं त्या ठिकाणी फेकलाय. अगदी जर विचार केला तर टीमची टोटल सध्या स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळतात 43 धावा आणि 6 चेंडू गरज आहे 16 या धावसंख्येची. पहिलं षटक गोलंदाज गौरवनं हाताळलं होतं, त्यामध्ये तब्बल 19 धावा त्या गोलंदाजानं खर्च केल्या होत्या, परंतु त्यानंतर संघ कर्णधारानं त्याच्यावरती विश्वास दाखवला. षटक क्रमांक 4 मध्ये त्याला पुन्हा एकदा सेकंड स्पेलमध्ये घेऊन आले आणि फक्त त्या ठिकाणी धावा त्याने खर्च केल्या 8. जरी विकेट मिळाली नसली तरी देखील परंतु धावा मात्र 8च त्याने खर्च केला. अगदी विचार केला तर 4 षटके या ठिकाणी 20 मिनिटांमध्ये कंप्लीट होत आहेत. अतिशय वेळेच्या बाबतीत सहकार्य त्या ठिकाणी शिवप्रेमी नारायणगाव टीमकडनं करण्यात आलं. वेळेचं महत्त्व अगदी विचार केला तर आपल्या आयुष्यामध्ये खूप आहे. जो न्यूजपेपर सकाळी 4 रुपयाने विकला जातो तोच न्यूजपेपर, तोच वृत्तपत्र दुसऱ्या दिवशी 4 रुपये किलोने विकला जातो. म्हणून वेळेला फार महत्त्व आहे आणि तीच वेळ या ठिकाणी नक्कीच आपण विचार केला तर जपली आहे फिल्डिंग करणाऱ्या शिवप्रेमी नारायणगाव क्रिकेट संघाने. 4 षटका अतिशय दिलेल्या वेळामध्ये त्या ठिकाणी पूर्ण संपन्न केले. शेवटचं षटक गरज आहे 16 धावसंख्येची. 6 चेंडू 16 धावा. सामना अतिशय चुरशीचा. कुठेही जाऊ नका, लक्षात असू द्या. 6 चेंडू 16ची गरज. बॅटिंगसाठी सज्ज सोमनाथ. मोहन आलेत गोलंदाजी ट्रॅकवरती. पहिला चेंडू फार चांगला होता. हेलिकॉप्टर स्ट्रोक त्या ठिकाणी अलोंग दी कार्पेट. चेंडू लॉंग ऑफला त्या ठिकाणी चाललाय. दुसरा धावेचा प्रयत्न आणि फलंदाज त्या ठिकाणी लक्ष्मण होतो रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. धक्का क्रमांक 2 त्या ठिकाणी साई किरण 11 नवापाडा संघाला. मध्ये धक्का लागला साई किरण 11 नवापाडा संघाला. टीमचा कॅप्टन प्रेम सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आता इक्वेशन जर आपण पाहिलं, समीकरण जर पाहिलं तर 5 चेंडू आणि 15ची गरज. मोहन गोलंदाजी ट्रॅकवरती. पहिला चेंडू फार चांगला टाकला होता गोलंदाज मोहननं. आता 5 चेंडू आणि 15ची गरज.
फुलटॉस बॉल समोरच्या दिशेने लॉफ्ट केलाय, उंची मिळाली, अंतर मिळेल का, तर हो, हा बॉल चाललाय लॉंग ऑन, बाउंड्री लाईनच्या बाहेर, फिल्डर के मस्तक पे दस्तक, यूजिट षटकार. याचं उत्तर फलंदाज सोमनाथने दिलाय. षटकार आलाय आणि षटकाराच्या मदतीनं टीमची टोटल पुढे सरकली आहे. 49 धावा तुम्ही धावफलकावरती पाहतायत. 32 या वैयक्तिक आकडेवरती खेळतोय सध्या फलंदाज सोमनाथ. चांगली बॅटिंग राहिली आहे. फुल टॉस आहे, ऑन साइडला कसा सोडेल फलंदाज सोमनाथ. चेंडू चाललाय डीप मिड विकेटला, आकाशाला बुक्की मारून लांब पल्ल्याचा उत्तुंग भव्य षटकार. आणि 3 ची गरज. रन बॉल इक्वेशन. फुल टॉस होता, ऑन साइडला अंपायरचा क्विक सिग्नल, नो बॉल. आणि त्या ठिकाणी सेकंडचा कॉल आहे, नॉन स्ट्राईक एंड वरती फेकी आणि अंपायरचा बोट आकाशाकडे. काय घडलं या चेंडूवरती. फुल टॉस होता, नो बॉल. त्या ठिकाणी अंपायरने क्विक त्या ठिकाणी सिग्नल दिला, परंतु फिल्डिंग करणाऱ्या टीमनं आता या ठिकाणी DRS चा उपयोग केलाय नो बॉल साठी. थर्ड अंपायरच्या माध्यमातून टेक्निकल टीमकडे हा निर्णय या ठिकाणी सोपवण्यात आलाय. थोड्याच वेळात हा डिसिजन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल. एक सिंगल तर जरूर कंप्लीट झाली आहे, एक सिंगल नक्कीच कंप्लीट झाली आहे. सेकंडच्या प्रयत्नामध्ये फलंदाज त्या ठिकाणी बाद देखील झालेत, परंतु नो बॉल आहे की नाही या ठिकाणी टेक्निकल टीम हा निर्णय तुमच्यापर्यंत अगदी थोड्या वेळामध्ये पोहोचवतील. ऑनफिल्ड अंपायर आपणच यायचं या ठिकाणी. स्क्वेअर लेग अंपायर पण विषय आपणास विनंती आहे की आपणच या ठिकाणी लगेच यायचं. त्या ठिकाणी अंपायर कृष्णा केने सर येत आहेत. अगदी आपण विचार केला तर चुरशीचा सामना आहे. रन बॉल इक्वेशन 3 चेंडू 3. तर थर्ड अंपायरचा डिसिजन आहे की हा फेअर बॉल असेल. हा चेंडू फेअर असेल आणि या चेंडूवरती एक सिंगल, एक रनआउटची विकेट देखील गेली. आता थर्ड अंपायरचा डिसिजन की हा बॉल वैध आहे, फेअर डिलिव्हरी आहे, लीगल चेंडू आहे. फुलटॉस होता, ऑनसाइडला पुल करण्याचा प्रयत्न फलंदाज सोमनाथचा. या चेंडूवरती सामना फिनिश झाला असता, परंतु कनेक्शन त्या ठिकाणी प्रॉपर राहिलं नव्हतं, त्यामुळे चेंडू अलॉंग दी कार्पेट फिल्डरनं चांगले प्रयत्न देखील केले आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज प्रेमनं त्या ठिकाणी स्वतःची विकेट गमावली आहे. आता 2 चेंडू आणि 2 धावसंख्येची कंपल्सरी चेसिंग अँड ड्रेसिंग या स्पर्धेचा हा नियम आहे. जर तुम्हाला हा सामना जिंकायचा असेल तर या 2 धावा कोणत्याही परिस्थितीमध्ये, कोणत्याही किमतीमध्ये तुम्हाला बनवाव्या लागतील. नवीन फलंदाज उमेश सध्या नॉन स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळेल. सलामीवीर सोमनाथ अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे आणि हा सामना फिनिश करेल का हा प्रश्न या ठिकाणी आता उभा राहिला आहे. 2 चेंडू 2 ची गरज.
खोलवर टप्प्याचा बॉल, बॉलर्स ब्रॅक डाईव्ह, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल टिपण्याची संधी होती, संधी देखील गमावली आणि चांगला प्रयत्न होता त्या ठिकाणी गोलंदाज मोहनचा. आणि आपण जर विचार केला तर हा सामना आता शेवटच्या चेंडूवरती जाऊ पोहोचलाय. एक चेंडू आणि गरज आहे एक या धावसंख्येची. चला फिल्डिंग लगेच सज्ज करायचे. शिवप्रेमी नारायणगाव संघ ज्या प्रकारे 4 षटकं 20 मिनिटांमध्ये तुम्ही पूर्ण केली त्याच प्रकारे शेवटचा षटक देखील कंप्लीट करायचा. एक बॉल आणि गरज आहे एक या धावसंख्येची. काय सामना, अतिशय प्रेक्षकांच्या अगदी आता विचार केला तर मनामध्ये उतरलेला हा सामना. एक चेंडू एकची गरज. ज्या प्रकारे गोलंदाज त्या ठिकाणी मोहननं कमबॅक केलं, 2 षटकार जरूर आले, त्यानंतर जी गोलंदाजी केली डावखुऱ्या हाताचा गोलंदाज मोहननं ती अतिशय वाखणण्याजोग्य होती. आता सामना शेवटच्या बॉलवरती जाऊन पोहोचला. एक चेंडू एकची गरज. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. अतिशय जर आपण विचार केला तर चांगली क्रिकेटची क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. श्यामशेठ झुंजारराव या मैदानावरती या स्पर्धेचे आयोजक त्या ठिकाणी समर्थ कृपा स्पोर्ट्स वडवली यांच्या माध्यमातून ही स्पर्धा. सामना क्रमांक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो हा दुसरा. आणि दुसऱ्या सामन्यामध्ये दुसऱ्या डावामध्ये आता हा सामना जाऊन पोहोचलाय तो शेवटच्या बॉलवरती. एक बॉल एकची गरज. दोन्ही संघाला पुन्हा एकदा देऊयात भरपूर साऱ्या शुभेच्छा. एक बॉल एकची गरज. गोलंदाज मोहन तयार झालाय. लॉफ्ट केला, झेलची संधी. फिल्डरला समजलंच नाहीये काय झालं. त्या ठिकाणी फिल्डरला समजलं नाही चेंडू अगदी गेला कुठे. फिल्डर पाठमोरे त्या ठिकाणी उभे होते. अतिशय चांगला सामना झाला. शेवटच्या बॉलपर्यंत सिंगल शेवटच्या चेंडूवरती कंप्लीट करण्यात आली आणि हा सामना आता या ठिकाणी खिशामध्ये टाकला तो साई किरण 11 नवापाडा या संघानं. बेस्ट ऑफ लक नेक्स्ट मॅच साठी. त्याचप्रमाणे टफ अँड हार्ड लक शिवप्रेमी नारायणगाव संघ. फार चांगला संघर्ष, फार चांगली कडवी झुंज या ठिकाणी या संघाने दिली आहे. त्यांचं देखील आपण कौतुक करूयात आणि लगेचच मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराकडे त्या ठिकाणी आपण जातोय. सेकंड देखील करायचा स्पर्धेचा हा नियम देखील आहे. वॉकलाईन मध्ये त्या ठिकाणी आपण दोन्ही संघांना रिक्वेस्ट करतोय की सेकंड करायचा. मैत्रीपूर्ण संबंध या दोन्ही संघांमध्ये. दोन्ही संघ याच परिसरामधले आहेत आणि जी अपेक्षा होती प्रेक्षकांना जसा सामना रंगेल तसाच सामना या मैदानावरती या ठिकाणी रंगला. अतिशय चांगला सामना. शेवटच्या बॉलपर्यंत हा सामना त्या ठिकाणी गेला. एका चेंडूवरती एक धावसंख्येची गरज असताना फलंदाज उमेशनं तो सामना जिंकून दिला. आणि मॅन ऑफ द मॅच सामनावीर नो डाऊट सोमनाथ ठरला या सामन्याचा सामनावीर.